आता कसं आहे, त्यांच्या पचनीच पडत नाही आहे की ते सत्तेत नाही आहेत. त्यामुळे उठसूट त्यांना खुर्चीकडे धावतात त्यांची ती आता अवस्था झालेली आहे. त्यांना ते डाव्या साईडला बसले आहेत ना, त्या डिस्टर्ब आहेत फार. तर त्यांना परत त्या खुर्चीला आसुसलेलं आहे, तसं वाटत नाही का तुम्हाला? तर मला जरा उशीर झाला की त्या खुर्चीकडे पळतात, मला उशीर झाला की त्या खुर्चीकडे पळतात. तर ती खुर्ची आणि हे आता त्यांनी आता ती मनाची मानसिकता करायला पाहिजे की आता ही खुर्ची माझ्यापासून लांब गेलेली आहे. इथे किशोरी पेडणेकरला पचनी पडत नाही, तिथे ममता बॅनर्जीला पचनी पडत नाही. तर त्यामुळे हे आता धावणार, पळणार सगळेजण. बघा ना, ममता बॅनर्जी आणि किशोरीताई पेडणेकर दोघी दिसायला पण बहिणी बहिणी दिसतात. मुंबई महानगरीमध्ये ही महत्त्वाची देवस्थानं आहेत. मग ते सिद्धिविनायक असेल, मुंबादेवी असेल, महालक्ष्मी मंदिर असेल, ही आपली ताकद आहे. आणि ते चांगले सुशोभित. आणि मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिर बघण्यासाठी, महालक्ष्मी, मुंबादेवी पाहण्यासाठी बाहेरून पण लोक येतात. जर त्या ठिकाणी अजून त्याचं ब्युटिफिकेशन असेल, सुशोभीकरण करण्यासाठी जर अतिरिक्त निधी हवा असेल, तर मला असं वाटतं त्याच्यात गैर काहीच नाही. आपण असं म्हणजे आरोप होतो की त्यांच्या आर्थिक स्थिती चांगली आहे, स्वतः संस्थानाची ती आता सिद्धिविनायक ट्रस्टकडे काय आर्थिक निधी आहे त्याची माहिती घेऊन मी सांगेल. आता मला त्याची काल सभागृहात गोंधळ झाला. स्वतः किशोरी पेडणेकर तुमच्या जागेवर जाऊन बसण्याचा प्रयत्न केला, कसं पाहत आहे? आता कसं आहे, त्यांच्या पचनीच पडत नाही आहे की ते सत्तेत नाही आहेत. त्यामुळे उठसूट त्यांना खुर्चीकडे धावतात त्यांची ती आता अवस्था झालेली आहे. त्यांना ते डाव्या साईडला बसले आहेत ना, त्या डिस्टर्ब आहेत फार. तर त्यांना परत त्या खुर्चीला आसुसलेलं आहे, तसं वाटत नाही का तुम्हाला? तर मला जरा उशीर झाला की त्या खुर्चीकडे पळतात, मला उशीर झाला की त्या खुर्चीकडे पळतात. तर ती खुर्ची आणि हे आता त्यांनी आता ती मनाची मानसिकता करायला पाहिजे की आता ही खुर्ची माझ्यापासून लांब गेलेली आहे आणि आता आम्ही विरोधात बसलेलो आहोत. तर हे जेव्हा त्यांना कळेल तर त्या खुर्चीकडनं धावायचं जे काम आहे ते बंद करतील. आणि पश्चिम बंगालचे निकाल समोर आलेले आहेत. घवघवीत यश मिळालेलं आहे. पश्चिम बंगाल असेल, आसाममध्ये पाहिलेलं तर पुन्हा आता सरकार स्थापन होतं, खास करून भाजप. ऐतिहासिक निर्णय आमच्या भारतीय जनता पक्षासाठी. पश्चिम बंगालची जनता जी आहे त्या ममता दिदींच्या दादागिरीला, तिच्या ॲरोगन्स स्वभावाला कंटाळली होती. आणि ज्या पद्धतीने पश्चिम बंगालच्या जनतेला त्रास होत होता, आज उद्वेग मताच्या वोट बँकमधून त्यांनी तो दाखवलेला आहे. तुम्ही विचार करा, 206 सीट्स आलेले आहेत. किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा विरोध त्यांनी मतपेटीतून दाखवलेला आहे. लोक त्यांच्या त्रासाला कंटाळली होती. तिकडचे कार्यकर्ते, आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, त्यांनाही मारहाण करणं, दादागिरी करणं, अतिरेक करणं, हे या ममता दिदीच्या आणि त्यांनाही पचनी पडत नाही. इथे किशोरी पेडणेकरला पचनी पडत नाही, तिथे ममता बॅनर्जीला पचनी पडत नाही. तर त्यामुळे हे आता धावणार, पळणार सगळेजण. पण तिकडच्या जनतेने या ठिकाणी बघा ना, ममता बॅनर्जी आणि किशोरीताई पेडणेकर दोघी दिसायला पण बहिणी बहिणी दिसतात. स्वभाव पण सारखा, सगळ्या दृष्टीने व्यवस्थित आहेत. तर ह्या त्यांना पचनी पडलेलं नाही आहे त्या ठिकाणी. आणि म्हणूनच लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. SIR आणि 90-92 लाख वोटिंग कमी केले, याच्यामुळे फटका बसला असं देखील आता आरोप प्रत्यारोप नाही. आता ही SIRची जी प्रोसेस आहे, जनगणनाची प्रोसेस ही सुरू झालेली आहे. लोकांनी त्यांच्या मनाची मानसिकता तेव्हाच तयार केलेली आहे की इलेक्शन्स येणार आणि ह्या ममता दिदींचं जे राज्य आहे हे यांना इथून या ठिकाणी हाकलून काढणार आणि भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलणार, हे त्या लोकांची. पण आता काय झालं माहिती आहे, जसं किशोरीताई त्या चेअरकडे धावतात, आता ह्यांच्याकडे काय आहे, त्या SIRमुळे आम्हाला मतं नाही मिळाली, मग अमुक म्हणजे वेगवेगळी कारणं द्यायची. हार पचनी पडायला पण मन मोठं लागतं. त्यांना आता ती सवय लावायला पाहिजे. इथे किशोरीताईंनी पण लावून घेतली पाहिजे, तिथे ममता बॅनर्जींनी पण लावून घेतली पाहिजे. बांगलादेशींचा प्रश्न होता या अगोदर मुंबईमध्ये, खूप मोठ्या प्रमाणात बांगलादेशींचा प्रश्न तुम्ही असेल तुमच्या पक्षाने लावून धरलेला होता. आता ज्या ठिकाणावरून बांगलादेशी घुसखोरी मोठ्या प्रमाणात येते त्या पश्चिम बंगालमध्येच आता तुमची सत्ता आलेली, याचा परिणाम मुंबईवर पाहायला मिळेल का? ज्या बांगलादेशी घुसखोरींवरती मी आल्यापासून काम करते. आज तुम्ही जर दादर स्टेशन पाहिलं कशा पद्धतीने आपण रिकामी केलेले आहे आणि हे चालूच राहणार, हे काय थांबणार नाही आहे आमचं. या ठिकाणी जे घुसपेट आलेले आहेत बांगलादेशी, त्यांना आम्ही इथून काढण्याचं काम करणार आणि आता पश्चिम बंगालमधून पण काढण्याचं काम मोदीजी करणार. तिथे सत्ता आल्यामुळे तिथून जिथून पश्चिम बंगालमधून ही घुसखोरी मोठ्या प्रमाणात होते, तर ही रोखण्यात यश येईल. आता पश्चिम बंगालमधून पण काढणार आणि मुंबई महाराष्ट्रातून पण काढणार. आता इथे मोदी सरकार आहे, देवेंद्रजी सरकार आहे, तर काय होतं ते तुम्हाला माहिती आहे. थँक्यू.